नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। बघा, पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची 9.5 इंच, गळा रुंदी घ्यायची 2.25 इंच आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे देणार आहे आपण व्ही गळ्याचा आकार। तर बघा, ह्याप्रमाणे आपल्याला व्ही गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि ज्यांना जर ब्रॉड व्ही गळा आवडत असेल तर त्यांनी थोडंसं रेषेच्या बाहेर जाऊन हा आकार पूर्ण करायचा आहे। इथे मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा आणि गळ्याचा आकारही कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवून आपल्याला मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडं थोडं कट करून घ्यायचं। इथे आपण कॅनव्हासचा वापर करणार नाही आहे, म्हणून अगदी व्यवस्थित अशी कटिंग आपण करायची आणि व्यवस्थित असं ब्लाऊज पीसवर हे अस्तर ठेवून पिना लावून घ्यायचे आहे। बघा, अगदी व्यवस्थित अशी पिना लावून घ्यायची आहे। आणि ज्या मैत्रिणींना परफेक्ट शिलाई मारता येत नाही त्यांनी असं काय करायचं, पेनाने ना साधारण 1/2 इंच अंतरावर ही रेष ओढून घ्यायची। अशी गळ्यापासून 1/2 इंच अंतर मोजायचं आणि हे एक सारखी रेषा मारून घ्यायची। बघा, इथे आपण ह्या मापामध्ये ही रेष मारून घेतली आणि जी रेष मारली त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारून घ्यायची। अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला जर परफेक्ट गळा बनवायचा असेल तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा। तर बघा, आता पिना काढून घ्यायच्या आणि जो मधला भाग आहे ना कपड्याचा तो कट करून घ्यायचा। अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला डिझाईन सांगणार आहे आज। छान आणि सोपी पद्धत डिझाईनची आणि खूप छान अशी डिझाईन आहे, तुम्ही कोणत्याही ब्लाऊजवर बनवू शकता अशी डिझाईन आहे। तर बघा, इथे आपण छोटे छोटे कट मारले गळ्याला आणि अस्तर पलटी करून वरतून दाबटीप द्यायची। दाबटीप देताना सुद्धा अगदी व्यवस्थित द्यायची, म्हणजे जसा गळा आपण कट केला तसाच तो तयार होईल। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळेल। बघा, अगदी व्यवस्थित अशी दाबटीप दिली की परफेक्ट आपला गळा तयार होतो। आता कपड्याला पलटी मारून आपण सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचंय। अगदी छान आणि सोप्या पद्धतीत आज गळा तुम्हाला सांगणार आहे कशी डिझाईन करायची। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। बघा, आता हा उरलेला जो कपडा आहे ना तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा जो कपडा दिसतो तो कट करायचा आहे। व्यवस्थित कट करायचा, म्हणजे जेव्हा आपली ब्लाऊज शिवून होतं ना तेव्हा आपली ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान येते। कट झालं की आपल्याला लगेच टक्स मारून घ्यायचे। टक्ससाठी इथं आपण सेंटर काढून घ्यायचे आणि खाली अर्धा इंच पकडायचा, वरती 4.5 इंच उंचीला असे दोघेही टक्स सारखेच मारायचे। लगेच पट्टी घ्यायची, पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती पट्टी आपल्याला लावायची कमरेला। आता द्यायची दाबटीप आणि दाबटीप दिल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक टीप मारून घ्यायची। बघा, आता इथे एक घडी मारून आपल्याला इथे सेंटर पहिले काढून घ्यायचं आहे। इथे एक रेष मारून घ्यायची सेंटरला ह्याप्रमाणे आणि मोजून घ्यायचं आहे किती अंतर आहे। तर आपलं 3 इंच अंतर आहे ना, मग आपण 2.5 घेणार आहे। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला कॅनव्हास घ्यायचं, कॅनव्हासवरती 2.5 इंच असं मोजून घ्यायचं आहे। इथे दिसत नाही म्हणून खाली कपडा ठेवून तुम्हाला पुन्हा मोजून दाखवते। 2.5 इंच मोजलं की त्याचं सेंटर काढून तिथे 1 इंच बाहेर मोजायचं आणि हा आकार असा द्यायचा आपल्याला, शंकरपाळीसारखा आकार आपल्याला द्यायचा आहे। ह्या बाजूने सुद्धा आपण ही रेष मारून घेऊया, म्हणजे आपला आकार पूर्ण तयार होईल। बघा, आता इथे रेषेच्याच बाहेर आहे ना आपण हे कट करून घेतला, याप्रमाणे आपला हा आकार तयार झाला। आता अस्तर घ्यायचं आणि त्याच्यावरती ते ठेवून आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं, असं शिलाई मारून घ्यायची। बघा, बरोबर कडेकडे शिलाई मारली, कपडा कट करताना थोडासा कपडा ठेवून बाकीचा कपडा कट करायचा। जो कपडा ठेवला तोच आपल्याला त्या अस्तरवरती असा फोल्ड करायचा आणि शिलाई मारून घ्यायची। बघा, अगदी छान आणि सुंदर डिझाईन तुम्हाला आज मी सांगणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल डिझाईन कशी केली।
आता ते जो पॅच बनवला ना तो असं सेंटरला लावून इथे पिन लावून घ्यायची आणि बरोबर तिथे अशी शिलाई मारून घ्यायची. थोडंसं अंतर सोडून ही शिलाई मारायची, मधल्या बाजूने शिलाई मारायची. शिलाई मारून झाली की मधला जो कपडा आहे ना कॅनव्हासचा तो कपड्यासह कट करायचे. बघा ह्याप्रमाणे पूर्ण आपल्याला खालचं ब्लाऊजचा कपडा आणि ते जे कॅनव्हास आपण जोडलं ते सगळं असं कट करायचं आणि छोटे छोटे असे कट आपल्याला इथे मारून घ्यायचे. म्हणजे जो कपडा आपण ते कॅनव्हासला पलटी मारला ना तो आपल्याला असं मध्ये फोल्ड करून वरतून द्यायची दाबटीक. अगदी छान आणि सुंदर डिझाईन तयार होणार आहे मैत्रिणींनो. चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा. छान छान व्हिडिओ रोज बघत जा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगत जा. इथे जेव्हा आपण दाबटीप देणार तेव्हा अतिशय काळजीपूर्वक द्यायची, म्हणजे जसा आकार तो आपण बनवला ना तसंच तो तयार होईल. आता घ्यायची एक सुंदर अशी लेस आणि ती आपल्याला पहिले इथे खाली कोपऱ्यावरती खालचा जो कोपरा आहे ना तिथे लावून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे इथे आपण ना कट करून घ्यायची. आता लावायची आपल्याला गळ्यापासून इथे सुरू करायची लेस लावायला. मी इथे कोणती लेस वापरू शकता. मी इथे गोल्डन लेस वापरलेली आहे. इथे थोडंसं फोल्ड करायचं आणि पुन्हा इथे आपली राहिलेली बाजू ही कंप्लीट करून ही लेस ह्याप्रमाणे अशी वळवून घ्यायची. याचप्रमाणे आपल्याला इकडच्या बाजूने सुद्धा लेस लावून घ्यायची आहे. बघा इथे सुद्धा असं थोडंसं फोल्ड करायचं आणि ही लेस आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायची. बघा लेस लावून झाली की छान असे आपली डिझाईन तयार होते. लगेच आपल्याला लटकन बनवायचे, त्याच्यासाठी नॉट घ्यायची आणि चौकोनी 2 तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत. बघा ह्याप्रमाणे चौकोनी तुकडे घेऊन त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचंय. त्याच्यामध्ये नॉट ठेवायची आणि दोन्ही टोकं मुडपून पुन्हा एक शिलाई आपल्याला अशी मारून घ्यायची. छान असं लटकन तयार होतं. दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचंय. बघा अगदी छान आणि पटकन होणार असं हे लटकन आहे. तुम्ही कोणते ब्लाऊजला हे असे लटकन वापरू शकता. आता वरतून 2.5 इंच मोजून आपल्याला हे नॉट जॉईंट करून घ्यायचे आहे आणि अगदी कमी वेळात आपली डिझाईन पूर्ण झालेली मैत्रिणींनो. छान असे आपण शोचे बटन घ्यायचे. तुम्हाला जे आवडेल ते बटन इथे लावा किंवा पॅच लावा, काही लावलं तरी चालेल. आपण इथे शोचे बटन लावणार आहे. तुम्ही मोठ्या साईजचे लावले तरी चालेल किंवा छोट्या साईजचे लावले तरी चालेल. सुई दोरा घ्यायचा आणि शिवून घ्यायचे आपल्याला बटन. तर बघा ते मोठे आहेत आणि छोटे लावले तरी चालेल. तर इथे आपण छोटे बटन वापरणार आहे. मला जे आवडेल ते बटन तुम्ही इथे वापरायचे. व्यवस्थित असं दोऱ्याने पॅक करून घ्यायचं आहे. इथे वरच्या कोपऱ्यावर सुद्धा आपण एक बटन लावून घेणार आहे आणि त्याच्याने आपल्या ब्लाऊजचा सुंदर असा लुक तयार होणार आहे. तुम्ही ही डिझाईन नक्की करून बघा मैत्रिणींनो. कोणत्याही ब्लाऊजवर सुंदर दिसणारी अशी डिझाईन आहे. तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि छान छान व्हिडिओ रोज बघत चला. कमेंटमध्ये मला नक्की सांगत जा. कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.